अंडी झाले ते बरीच तर म्हणलं त्याच काहीतरी बनवावं जरा. ओनाची खराब होऊन मग जास्त दिवस राहिल्यावर खराब बी होत्या. नमस्कार. तर आजच्याला मस्त अशी मी अंडा बिर्याणी बनवणार आहे. चालली आता माझी तयारी. पहिल्यांदा मी अंडी शिजाय घालून घेणार आहे. हे आपलं मातीचं भांड, तर त्याच्यात शिजवून घेणार आहे अंडी. त्या पाण्यात 2 दाणे मिठाचं थोडस टाकायचं. अंड्यासाठी कुकती वाटतं कोंबडी. कोंबडे तर 6. त्यातले अंडे आले की एकदम घालतात अंडे, एकदा बंद झाले की सगळेच बंद होत्यात. मग आता चांगला जाळ लावून घेणार आहे आणि अंडी शिजून देणार आहे. तवर दुसरी तयारी करून घेणार आहे. आता हे आलं आणि लसूण आहे. अंडा बिर्याणी म्हणजे फक्त वाटायचं काम म्हणजे एवढंच, लसूण आणि आलं. काजू आणि बदाम घेतले ते थोडस 10-12 त्याचं तुकडं करून घेते. आता आपल्या बिर्याणीला मटेरियल काय काय घेतलाय ते मी दाखवते अगोदर. आता इथं टमाटे चिरून घेतलंय. हे काजू बदामाचं तुकडं घेतलं ते कापून. कोथमीर घेतली. हो, गरम मसाला आहे, कांदा आहे, हळद, लाल मिरची पावडर, तूप आणि इकडं दही घेतलंय, दाणा पावडर घेतली. पुन्हा यात खडा मसाला आहे सगळं. आणि हे आलं लसणाची पेस्ट. खडा मसाला म्हणजे काय काय घेतलंय, ही जायत्री आहे, लवंग, चक्री फूल आणि ही काळी वेलायची, हिरव्या वेलायच्या 2 घेतल्यात. पुन्हा दालचिनी घेतली, लवंगा 10-12 आहेत, काळ्या मिरी 10-12 आहेत आणि तेजपत्त्याची पानं आहेत. अजून मीठ राहिलंय आपलं. मीठ आता भांड ह्याच्यात वाटी कमी पडल्यामुळे मी मीठ मोर घेतलं नाही. आता हे बासमती तांदूळ घेतल्यात. आता त्याला 2 पाण्याने चांगलं धुवून घेणार आहे मी. 2 नाही 2-3 पाण्याने धुतलं खळा खळा तरी जमत या. आता मस्त अंडी पण शिजल्यात या. कारण अंड शिजलेलं कळतं म्हणजे एक अर्धा अंड टिचारतं पण. तर हे असं टिचारतं म्हणजे उकालतं शिजली की. तर हे उकाललंय अगदी पूर्ण, म्हणजे मग आपल्याला समजतात शिजल्यात आहे म्हणून. अशी चिर पडली डायरेक्ट. आता खाली उतरून घेणार आहे मी. आता आहे ना चुलीवर हे भाताला आपल्या तांदूळ उकळायला पाणी ठेवून घेणार आहे. आता आपल्या बघूयात मी भरपूर पाणी ओतून घेतलं या. खडा मसाला सगळं टाकून घेणार आहे. दालचीन, लवंग, मिरी, जायत्री, हिरवी वेलची, काळी वेलची आणि
तेजपत्त्याची पानं, मीठ टाकून घेणार आहे त्याच्यात. भाताच्या मापाने भातात मीठ टाकणार आहे आता. ते अर्धा तास मी तांदूळ भिजत घातलं होतं. आता ते सोडून घेणार आहे त्यात. चांगलं खळखळ आता तांदूळ मी शिजून देणार आहे. आता जरा गार पाणी वतून सगळी अंडी मी सोलून घेणार आहे. आता अंडी सगळी सोलून घेतली. तांदूळ बी चांगलं शिजलं आता. हे तांदूळ मी 90% शिजवून घेतलं. आता हे तांदूळ खाली उतरून घेणार आहे आणि ते भात साईडला काढून घेणार आहे. आता शिरडू एक झाडा चढले पुढे पाठरू पाठवे छक छक मला ते गुतलंय काय रे. अगदी शेवायासारखा भात होता ह्यो. बाणाने शिजवून घेतला चुलीवर. कडे चुली ठेवून घेतली आता. तेल चांगलं गरम झालंय. कांदा त्यात पहिल्यांदा टाकून घेणार आहे मी. आलं लसणाची पेस्ट आणि कांदा आता मस्त असा तळून घेते. टमाटे ते पण टाकून घेते आता त्यात. हे लाल काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर, हळद, कोथिंबीर जरा, एक चमच्याभर तूप टाकून घेणार आहे त्यात. ठेव तिकडे वा ठेव खाली. सगळं मसाला चांगलं तळून घेतलं. आता ही अंडी टाकून घेणार आहे त्याच्यात. ती अंडी समजा अंडी मीठ हळद टाकून चांगली परतून घेतली तरी बी जमतात, पण मी आता तशीच टाकणार आहे बिन परतता. चांगली 5 मिनिटं आता ही अंडी अशी मस्त अशी बारीक जाळाव थोडी थोडी मिक्स करून चांगली परतून घेणार आहे. आता या अंड्याच्या मापाने अंड्यात मीठ टाकून घेणार आहे. चांगलं 5 मिनिटं आता बारक्या जाळावर परतून घेतली अंडी. आता एक खाली उतरून घेणार आहे.
आता लगेच या भाताचा थर लावून घेणार आहे मी. थोडं खाली तूप टाकून घेणार आहे बघूल्यात. आता हे भात मी काटवटीत काढून घेतलाय. आता या बघूल्यात थर लावून घेणार आहे. मस्त असा गार बी झालाय चांगला. तरी निघत्यात हे वापा. पहिल्यांदा भाताचा थर. ह्यो भाजतोय. खाली वाफ आहे ना अजून. खालचा थर जास्त मोठा लावून घेणार आहे. आता या अंडी. हे काजू बदाम थोडं थोडं तुकडं ह्याच्यात व्हायचं त्याच्यात व्हायचं. हे दही आहे. हे तूप. कोथमिरी. हे आता सगळा असा थर लावणार आहे. सगळं आता टाकून घेतलं. राहिलेलं तूप वरनं ओतून घेणार आहे. आता थोडा जाळ लावून चुलीवर ठेवून घेणार आहे. झाकण ठेवून. आता एक 10 मिनिटं चुलीवर ठेवून घेणार आहे. चांगलं बारीक जाळ, जास्त जाळ नाही लावणार. किंवा नुसतं हराम ठेवलं तरी जमत या. मेंढर सकाळी जरा चारून आले ते त्यामुळे मग राहील ते गडीभर उभी. आता न्यायच्यात आहे ना हलवा. हा आता परत चारा न्यायची ते. सकाळी चारून पाणी पाजून आणली होती. आता चांगलं 10 मिनिटं चुलीवर ठेवून घेतले. हा तयारच झाली आपली बिर्याणी. अंडा बिर्याणी. हे आज म्हणजे गावठी कोंबड्याची अंडी आणि त्याची मस्त बाकी बाणाने ही चुलीवरची बिर्याणी बनवली. कोणची बिर्याणी काय बाण आहे? अंडा बिर्याणी म्हणायचं आपल्या गावठी तुपातली. होय. हा नुसती दो बाबा आता. सागर आईने काय बनवले आज? आईने पोरं पण नेमकी आली टायमिंगला. होय खेळत होती तिकडे. हा सागर हे इकडं साईडला मागं सर बाळा आता. माग सर खाली उतरायचं. झाले तयार. आता खाऊन मग आम्ही जाऊ मेंढराकडं. पोरं थांबतील बिराडावर 10-10. अगदी बाण आहे नी आज हे पकड दिसली कर बाळा. मोकळ्या आकाशाच्या खाली बनवलेली चुलीवरची बिर्याणी. कुठे? दे. मस्त तिला हे आल्या. आता जराशी त्याला तुपाचा आता ताव देणार आहे. पोरांना घ्या हात धुवून चला. दम दिला का बाण आहे तुपातला? हा दम दिला. मस्त दम बसला त्याला.
पोरामुळं आपल्याला पण भेटली बिर्याणी खायला. मग काय. भारी झाली बिर्याणी. पोरांनो कशी काय बिर्याणी झाली? हा बरं सागर, बिर्याणी कशी काय?